पेरण पुढं चालल्या रानात सुरू झाली या पेरण भलरी 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 माझ्या शेतात पेरले मोठ्या पवळ्यात बीड माझ्या शेतात पेरले मोठ्या पवळ्यात बीड काका पिरविती कोण दडू दडवीची सोने काका पिरविती कोण दडू दडवीची सोने राजी येतील कळ्यात काका म्हणूया कंटीन राजी येतील कळ्यात काका म्हणूया कंटीन पुढं चाललं रानात हो पुढं चाललं रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण पुढं चालल्या रानात सुरू झाली या पेरण पुढं चालल्या रानात माझ्या ढवळ्या रे माझ्या पवळ्या माझ्या ढवळ्या रे माझ्या पवळ्या आम्ही कलावंत सदैव म्हणत आलोय महाराष्ट्रात या कलावंतांचा महाराष्ट्रातील अगदी जवळचा आणि आवडता जिल्हा जर असेल तर तो सातारा जिल्हा सातारकरांनी या कलावंताला प्रचंड प्रेम दिलेला आहे सातारकर हा जाणकार आहे कलेचा दर्दी आहे मग टाळ्यांचा आवाज आज कमी काय येतो या नाट्यगृहात अहो तुमची टाळी म्हणजे आमची ऊर्जा आहे तुम्ही वन्स मोर दिला की या कार्यक्रमाला रंगत वाढणार आहे त्यामुळे बिनधास्तपणे या कार्यक्रमाचा आनंद घ्या आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान याचा हा अगदी सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं द ग्रेट मराठा असतो सातारकर म्हणजे रांगडा गडी पश्चिम महाराष्ट्राचा रांगडा गडी म्हणतो आम्ही सातारकरांना अगदी मर्द मराठा सातारकर मात्र ह्याच मराठी माणसाला महाराष्ट्रातून मराठी शब्द लाभलाय अगदी आपण सारे हक्काने मराठी म्हणतो पण हा मराठी शब्द नेमका आला कुठून हा मराठी शब्द नेमका आला कुठून छत्रपती शिवरायांच्या मुखातून अवघ्या मोगलशाहीला उत्तर देताना छत्रपती शिवराय गरजले जो मर के बिना ना हटे जो मर के बिना ना हटे वो मरहट्टी आणि इथून निर्माण झाला महाराष्ट्राचा हा मराठी मग या महाराष्ट्राच्या मराठी माणसाला एक मराठी पण जपलंय पण कुठल्या तरी परप्रांतीयानं उत्प्र्यानं या मराठी माणसाला विचारलं की सांग रे मराठी माणसा तुझ्या महाराष्ट्राचं मराठी पण नेमकं काय तुझ्या महाराष्ट्राचं मराठी पण नेमकं काय त्याला ठणकावून सांगा की माझ्या महाराष्ट्राचं मराठी पण नेमकं काय वरण भातावरील साजूक तूप म्हणजे मराठी पण वरण भातावरील साजूक तूप म्हणजे मराठी पण कांदा भाकर ठेचा म्हणजे मराठी पण दाराबाहेर काढलेली रांगोळी ते सुद्धा मराठी पण पु ल देशपांडे यांचा विनोद म्हणजे मराठी पण कुसुमाग्रजांची कविता म्हणजे मराठी पण कृष्णधवल पडद्यावर नऊवारी साडी दिसणारी ती सुलोचना जयश्री गडकर म्हणजे मराठी पण जात्यावर दळताना येणारी ओवी म्हणजे मराठी पण आणि दोन मित्रांच्या भांडणातून काय ग भाडकाव ही शिवी देखील मराठी पण हे मराठी पण जपले तुम्ही आम्ही या मराठी माणसाला या रांगड्या माती मग याच रांगड्या मातीत ती रांगडी लोककला साकार करतो त्या महाराष्ट्राच्या रांगड्या कलेला बहर आला आणि मग त्या महाराणावरती एक फड सजला फडावरती भगवा ध्वज फडकला शाहिराचा हात टफावरती पडला भावड्या लगीन झाल्यापासून एनर्जी गेली तुझी सातारकरांचा कार्यक्रम आहे कडक रे भावड्या कडक ऐक कडक शबाश अरे वा याच डफाच्या सोबतीला महाराष्ट्राची खणखण वाजणारी ती मराठमोळी ढोलकी खणकली वा संतोष बुवा आई शाबास आहा जरा
ढोलकीसाठी जोरदार टाळी होऊ द्या. ढोलकीसाठी झाली पाहिजे. वा 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 कडक रे दादा सर्जा आई शाबाश. वार वा आहा वार वा कळी फुलली तात्या. आहा याच ढोलकीच्या मोडावरती सहज शृंगारात काठापत्राच्या नऊवारी साडीत एक लावण्य अप्सरा रंग महाली खडी झाली. मराठी मनालाच काय संबंध विश्वाला जिनं खायाळ केलं. ती मराठमोळी लावणी सजली. तीच लावणी ह्या मंचावरती घेऊन येते. अशी एक लावण्यवती आतापर्यंत कित्येक मराठी चित्रपटातून आपली अदाकारी तिनं साकारली. लोककलेच्या लोकसंगीताच्या VCDच्या माध्यमातून आपला नृत्य जिनं रसिकांसमोर आणला. तिला आमंत्रित करतोय मुंबईकर म्हणतो तिला राजधानी एक्सप्रेस. महाराष्ट्राचा रसिक म्हणतो सौंदर्याचा आयटम बॉम्ब. येथे कडाकडे वेळ धडक लावणी घेऊन सिने अभिनेत्री सौंदर्याचा आयटम बॉम्ब वर्षा दर्पे.
बाई येत नाही तोपर्यंत सातारकरांची कळी खुलणार नाही. खऱ्या अर्थानं सातारा आणि पश्चिम महाराष्ट्र लावणीचा जाणकार आहे. पण वंशमोर देताना परिवारासहित आले असतील तर बघा बायको बसली असेल बाजूला, घरी जाऊन वंशमोर काढायची. चला तर बघा जोरदार टाळी होत्या वंशमोरसाठी. वंशमोर देण्याचे सौंदर्याचा टेम्पो वर्षा दर्पे. या मराठमोळ्या सौंदर्यापुढं अगदी सगळं विश्व झुकलं. कारण या काठापत्राच्या नऊवारीचं सौंदर्य आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे. भल्या भल्यांना या लावण्यवतीनं खायाळ केलेला. आज उपस्थित रसिक सुद्धा खायाळ झाला. कुणीतरी म्हटलं की उम्र की राह पर इंसान बदल जाता है, उम्र की राह पर इंसान बदल जाता है, वक्त की आंधी में जहां बदल जाता है. उम्र की राह पर इंसान बदल जाता है, वक्त की आंधी में जहां बदल जाता है. गलती मेरी नहीं दोस्तों, गलती उस खुदा की, हुस्न देखकर साला ईमान बदल जाता है. हे खऱ्या अर्थानं सौंदर्य आहे. असंच एक सौंदर्य रंगमंचावरती या वळणावरती आमंत्रित करतोय अशा एका कलावंताला, अशा एका लावणी सम्राटला. स्त्रीला लाजवेल अशी तो लावणी साकारतो. या कलावंताला आपण टीव्हीवर कित्येक कार्यक्रमातून पाहिलेलं आहे, कित्येक स्पर्धेतून पाहिलेलं आहे. सोनी टीव्हीवरील एंटरटेनमेंट के लिए साला कुछ भी करेगा ह्या कार्यक्रमात आपण ह्या कलावंताला त्याच्या आविष्कारासह पाहिलं. मग तोच आविष्कार घेऊन या वळणावरती येतोय लावणी सम्राट, महाराष्ट्राचा नृत्य कलावंत निशान जयश्री.
आता वळण आलंय महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे, अगदी महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने जी परंपरा आहे ते सांगणारी काही गाणी या रंगमंचावरती साकारतो हा कलावंत. या महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती परंपरा आहे, एक मोठा इतिहास आहे. खरं तर आपण घाट माथ्यावरची माणसं सगळीच मराठी माणसं. मराठी महिन्यात मार्गशीर्ष या महिन्यात येतो चंपा षष्टीचा दिवस. या दिवसाला या महाराष्ट्राच्या मराठी मनात फार महत्व आहे. या दिवशी त्या मल्हारी रायाला जे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे त्या खंडोबा रायाला हळद लावली जाते, त्याचं लग्न लावलं जातं. ती परंपरा आज तागायत जिवंत आहे या महाराष्ट्रात. पण त्याच परंपरेला अनुसरून अगदी तोच सोहळा साजरा करतोय रंगमंचावरती. खंडेरायाचे भक्त सज्जन माझे वाजन त्रिसज्जन देवी देवतांच्या साक्षीने नटलंय त्या मल्हारी रायाचं लग्न. मात्र तुमची प्रेमाची हाक त्याच्या मंदिरापर्यंत त्याच्या कानापर्यंत पोहोचायला हवी. म्हणा या कोण या कोण. अरे आपण घाट माथ्यावरची माणसं, भाकर तुकडा खाणारी माणसं, अरे कसा आवाज पाहिजे. अरे या कोण या कोण. खंडोबाच्या नावानं खंडेरायाच्या लग्नाला भानुनावरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला भानुनावरी नटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. 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 खंडेरायाच्या लग्नाला भानुनावरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला भानुनावरी नटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. 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 ये 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 खंडेरायाच्या लग्नाला गे आलवर राणी कोण बोलले. खंडेरायाच्या लग्नाला गे आलवर राणी कोण बोलले. संग सरस्वती येऊन आले गणपती गजानन रे. संग सरस्वती येऊन आले गणपती गजानन रे. या साखर पुण्याची अद्वै साखर वाटली. या साखर पुण्याची अद्वै साखर वाटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. 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 ये 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 खंडेरायाच्या लग्नाला गे आलवर राणी कोण बोलले. खंडेरायाच्या लग्नाला गे आलवर राणी कोण बोलले. संग पार्वती येऊन आले शंकर भगवान हे. आले आले संग पार्वती येऊन आले शंकर भगवान हे. कोटी देवाची तिथबाई गर्दी नाटली. कोटी देवाची तिथबाई गर्दी नाटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. 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 खंडेरायाच्या लग्नाला भानुनावरी नटली.
मराठी जनाचा उदो झाला. खऱ्या अर्थात शिवदरबारापासून या मराठी जनाचा महाराष्ट्राचा उदो केला तो शाहीर आहे. शाहीर या महाराष्ट्राचा महत्वाचा घटक. पण आज उभा महाराष्ट्र म्हणतोय महाराष्ट्राची शाहिरी परंपरा संपली, महाराष्ट्राचा शाहीर संपला असं म्हणणाऱ्याच्या गालावर आजही तमाचा मारायला कित्येक तरुण शाहीर या महाराष्ट्रात आहेत. मग अशा एका तरुण शाहिराला या रंगमंचावरती आमंत्रित करतात. या शाहिरानं खऱ्या अर्थानं अशा एका घराण्याचा वारसा जपलेला आहे. अशा एका घराण्याची ती तिसरी पिढी आहे. या घराण्याचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अगदी या शाहिरी परंपरेमध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिलेलं आहे. आमंत्रित करतोय लोकशाहीर स्वर्गीय अमर शेख, स्वर्गीय लोकशाहीर अमर शेख शाहीर जैनुल चांद यांचे सुपुत्र येतात शाहीर निशांत जैनुल शेख. हॅलो, आम्ही सातारकर या संस्थेचा आज गौरव समारंभ आणि आमच्यासारख्या लहानशा कलावंतांना आपण पाचारण केलं त्याबद्दल मी आपल्या या संस्थेचा आभारी. माझे निवेदक मित्र यांनी माझी आपल्याला ओळख करून दिली. माझी ओळख मी फक्त आपल्याला थोडक्यात देणार आहे. माझं नाव आहे शाहीर निशांत जैनू शेख. जन्माने मुसलमान पण हाडाने मराठा मराठी. कारण का छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अतिशय प्रेम करणारे माझे आजोबा स्वर्गीय शाहीर अमर शेख, माझे वडील शाहीर शेख जैनू चांद आणि त्यांची ही तिसरी पिढी शाहिरी परंपरेतली शाहीर निशांत जैनू शेख. आणि आज आपली सेवा करायला मला मिळते आहे, मी खूप भाग्यशाली आहे. आणि तोच पोवाडा शाहीर अमर शेखांचा समाजवादी छत्रपती अर्थात अमर अभिलाषा हा पोवाडा आपल्या समोर सादर करतोय. आपण शांत चित्ताने एकदा जोरदार टाळी महाराष्ट्राचे लाडके ढोलकी वादक नितेश कांबळे यांच्यासाठी. मानवाला काय सूर्य सुवचन मले
वाटेवर तो बेच नव्हतं भागणार राज्यातील होते हकणार अहो गया भारतावर शिवबाहे कृष्ण होते थोर आणि सारं इंग्रज नाही थोर चळवया माझ्या वंशपिढीला चळवया मराठ्याचा शूर भाग केला मराठ्याचा शूर भाग केला आणि वासुदेव म्हणून चढू हल्ला वासुदेव म्हणून चढू हल्ला आणि तुळवाईचं गुण द्याला तुळवाईचं म्हटलं इंग्रजाला कसं मोहने सरदार आला दुष्ट लावायचा भेद केला मत्सवा शूर पुणी रचला मुंबईच्या घोड्यावरला झाला तळावा गाडी उभा केला नवा नवमासा जन्म आला सूर्याच्या खाली थेट बसला निष्ठा तळखा मारला लुळबिळ होतो इंग्रजाला वत्सराच्या पुरात दावळ्याला त्याच्या घोड्यानं नाव मांडला हातात तोंडात आणि काढला शत्रू दावला पुढच्या पिढीला पण क्या हेरला कुठं 2 वर्ष इंग्रजाला सुखाचा घास नाही नको दिला रे बैरंगाला बैरागी हो गिरधारी जिजाबाई गडबड असताना शिवनेरी किल्ल्यावरती काय परिस्थिती होती एकीकडे शहाजीराजे